गावात लहान मुलं भीक मागत होती ती आता भीक न मागता शाळेत जाणार। तसेच गैर अर्जदार शिवाप्पा लिंगाप्पा कोळी यांचा जबाब नोंदवला असता अर्जातील नमूद मुलं ही माझ्या ओळखीची व जातीची असून ते विटा शहरात भीक मागत असल्याबाबत मला कल्पना नाही। तसेच मी सदर मुलांच्या आई-वडिलांना सदर मुलांना शाळेत पाठवण्यासाठी व भीक न मागण्याबाबत बोलून त्यांना समज दिली आहे असा जबाब त्यांना दिल्याने त्यांचा सविस्तर जबाब नोंदवण्यात आलाय। तर यातील अर्जदार यांचे त्यांच्या म्हणण्याप्रमाणे सविस्तर जबाब नोंदवून त्यांचा अर्ज फाईल करून अर्जदार यांना समक्ष समजपत्र दिलेलं आहे। सदरचा अर्ज दप्तरी फाईल होण्यास विनंती आहे। कोळी राहणार विटा परिसरामध्ये घडलेला आज घटना। काय घडलेली घटना? पोरा भीक मागायचं म्हणून नगरपालिका तक्रार केलं म्हणून नगरपालिका असताना एकदा बी पहिला बी बोलला होता, बोलला बी ते आमचा पोरा ऐकलं नाही। ऐकल्याने आज कारवाई झाली बरोबर आहे झाले। आत्तापासून पोरासनी शाळेला मी नीट घालवतो। आता काय त्यांचं पुढं का तक्रार नाही, कुठं बी पोरं दिसलं तर आम्ही सांगणार त्याला, त्याचा आई बापाला आम्ही सगळी तक्रार काय बी हे करू नका, पोरा शाळेला घाला बाबा, याचं पुढं काय तक्रार आणू नका म्हणून त्यांना सांगतो एवढं तेवढं। तुम्ही आता पोलीस स्टेशनला आलाय, पण ह्याच्या अगोदर एक दिवस अगोदरपासून पण पोरं भीक मागते ते? हा मागते म्हणून आज आणलेत ना सगळे ते। माझा इथलं पुढे पोरं भीक मागणार नाही ना, आता कशाला मागते? तुम्ही गॅरंटी घेताय मागणार नाही? आणि शाळेत पोर आता ऍडमिशन घेतले त्याचं काय घालवणार ना? नक्की। आणि त्यांच्या शिक्षक आम्ही शाळेत पण जाऊन आलोय, शिक्षक म्हणते शाळेत येत नाही। बरोबर आहे की मध्ये चुकलं होतं त्यांचं 4-5 आता 2 पोरांनी विचारलं ती म्हणते ऍडमिशन आमचं केलं नाही। 4-5 महिन्यात विचारलं नाही त्यांनी, मे बी नव्हतं इथं गावात, त्याच्यामुळे त्यांनी काही विचार केलं नाही। किती पोरं तुमच्या अंडर आहेत? 7-8 पोरं आहेत। आणि दुसरी टीम तुमची? दुसरी टीम ते बाकीच्या गावात आहे, ते आपल्या गावाचं नाही, ते आधी उद्या जाणार गावातल्या बाहेर। ती किती आहे? त्यांनी ते 4-5 आहेत। मग 80 जण म्हटलं ते 80 जण म्हटलं तर पोरं आपल्या नगरपालिका आम्हाला 80 जण, माझा मार्फत नाही, मी मुकादमा त्यांचा आहे, मी 80 पोरं मी कामाला ठेवलेला आहे। कशासाठी? हे मागून काते ते म्हणून मागून काय ना बाबा हे करा, तुमचा पगार मिळवा, तुमचा नवरा बायको संसार चालवा म्हणून मी नगरपालिका कामाला मी ठेवलेला आहे। त्यांनी सगळे करत असताना आता पोरं जरा त्यांनी यावर किंवा चुकून तुमच्या हातात मिळालं तर आता काय झालं, चांगलं झालंय। आता पोलिसांनी आम्ही जबाब दिलेच, आता पोलीस आता इथं पुढं मागायला जाणार नाही पोरं। आता त्यांच्या आई बापांनी तुम्ही ताकीद केल्या का? हा, ताकीद आता करणार उद्या आमच्या सणाला सगळे। तुम्ही आता सगळ्यांचं मेन आहे म्हटलं, तुमचा शब्द पाडणार नाही? आता सगळ्याच मेन आहे म्हणतात कसं माहितीये का, सगळ्या मेन असून काय समजत नाही, कोण चहा बसत नाही आपल्याला, मेन असून काय तरी मेन म्हणायचं आपण असलं तरी बी त्यांना आपण सुधारायला। तुमचा शब्द पाडत नाही ना माणसं? शब्द पाडत नाहीत बरोबर कर, पण हे मागून कालवर आम्हाला पैसे देते त्यातून का त्यांचं यावर करते, चहा बसत नाही अजून तरी। आजच आम्हाला आणून आम्हाला इथं हे केलं, आता लेणं नाही देणार नाही बिनकामात। आता शाळेतले पोरं जाणार ह्याची जबाबदारी घेतल्या ना? घ्यायला काय करतात, खर्च बिर्च त्यांचा खर्च बिरतात त्यांनी करतात काय, आई बाबा तर कमवून ठेवलेलं त्यांनी करायला पाहिजेच की। तुम्ही पण त्यांच्यातलं मेन आहे म्हटलं, तुम्ही पण घेतला पाहिजे। मी पण मेन आमच्या जर यावर तसं यावर करत असेल तर आपण देऊ की त्याला काय यावर म्हणजे, पण शेवटी आता तुम्ही म्हणलाच की आता पोलीस स्टेशन मध्ये पण म्हटलं की पोरांची पण आम्ही जबाबदारी घेईन, पोरं जबाबदारी घेणार का? शिक्षणात एवढ्या दिवस त्यांचं आयुष्य तुम्ही बरबाद केलं म्हणजे म्हणता जातं सगळ्यांनी केलंय ते झालं बरोबर झालं, ते मागचं गेलं पहिलं पीडित होतं ते मागून कायचं, आता मागून काढल्याशिवाय काय पोटच पुरत नव्हता, तरी बी एक चांगलं कायदा काढलं म्हटलं तर आता मागून कायचं बंद करायचं। पण त्यासनी तुम्ही दिली पाहिजेच की नाही? दिलं पाहिजेच की, आपल्याला दिलं त्याचं तर द्यायला पाहिजेच त्याला काय चालतं। हा, आपल्या विट्यामध्ये गेले 1 ते 1.5 वर्ष झाले, तुमच्या म्हणजे भाऊबंद असतील, तुमची भाऊकी असेल, भावाची पोरं असतील, 1-1.5 वर्ष झाले भीक मागतील, बरोबर आहे? त्या भीक मागण्यामागचं नेमकं कारण काय होतं? ठीक आहे, मागते म्हणजे त्यांना काहीच नाही ना, पुढं नाही, मागा नाही, शेत नाही, जमीन नाही, काय नाही, मग त्याच्यावर ते भीक मागणारच हो। आता भीक मागण्याचं तुम्ही बाबा नको म्हटल्यावर आता आपण ऐकायला पाहिजे ना, गावचं ऐकल्याशिवाय तर आम्हाला चालत नाही। आता पुढं काय आहे त्याचं पुढं आपण यावर करू। तुम्ही त्यांचं मेन आहे, मेन असं काय करायचं, मेन असं चहा पाजवत आपला चहाचा विषय नाही, तुम्ही त्यांचं मेन आहे बरोबर, पण तुम्ही त्यांच्यावर म्हणजे त्यांनी सांगितलं नाही का ही मुलं अल्पवयीन यांनी भीक मागून आपलं ऐकलं नाही, त्यांनी ऐकलं नाही म्हणून हे आता हे घडलं त्यांना। मुलं शाळेत का गाठली नाहीत? पण मुलं शाळेत गाठलेलं होतं की, कोण गाठलं नाही म्हणायचं, शाळेत आहे सगळे पोर। आता इथून पुढे जर ती मुलं दिसलं तर आईला बापाला सगळे टोकायचं हात घालायचं, एवढंच काम नाही तर मिरजला पाठवत सगळे बोर्डिंग शाळाला, इथं कुठे एक राहतं नाही त्यांना, बाकीचं काय आम्हाला कळत नाही। जाऊ दे पुढच्या पुढे कोण घालत नाही, गावले की डायरेक्ट गाडीत घालायचं नेऊन ते करा की। आता तुमची स्वतःची पोरं भीक मागते तर तुम्ही काय म्हणता? तुम्ही सत्ता असू दे, कोण बी असू दे, आता इथं पुढे झाले दाखला, आता पुढे दिसले की संपलं। आता इथनं पुढे तुम्ही गॅरंटी घेताय पोरं जाणार नाही तुमची? नाही, आता जायचं शाळेत घालवणार उद्यापासून। आता तुम्ही सगळ्यांनी शब्द दिला, मग आता आंदोलकांनी सगळ्यांनी माघार घेतल्या, आई या शब्दाला थांब राहावं म्हणून झालं, बरोबर आहे। हा,
त्यांचं मान आपण ऐकायला पाहिजे ना. आता कसं आहे, बारक्या पोरांचे तुम्ही आई बाप आहेत म्हटल्यावर त्यांना पण विचार पडतोय. मग तुम्हाला अडकलं तर बारक्या पोरांचं काय होतं, या उद्देशाने तिने माघार घेतली केस. नाही, त्यांचं त्याला तुम्ही योग्य वाटते ना ती? कशाला योग्य वाटते ते? मग योग्य नाही वाटत एक वाढतं रे नाही, कशाला आम्ही म्हणायचं? जो निर्णय घेतला योग्य वाटते. हे निर्णय का चांगलाच आहे हो. मागणं सोडून त्यांनी शाळेत जावं, हे निर्णय चांगला आहे का वाईट चांगलं आहे? चांगलं आहे. चांगलं आहे की कशाला वाईट आहे? मुलं उद्यापासून शाळेत जाणार, हा, 100% भीक मागणार नाही ते. नाही नाही. ओके चला. ओके चला.